यंदाच्या गळीत हंगामात देशभरात ऊसाचा तुटवडा जाणवला। हंगाम उशिराने सुरू होऊनही जेमतेम 70 ते 80 दिवस गाळप करून कारखान्यांनी धुराडी बंद केली। 15 फेब्रुवारी अखेर देशातील 77 कारखाने बंद झाले। आज अखेर देशभरात एकूण 197 लाख टन साखर उत्पादन झाले। गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षीचा हंगाम मागे पडलाय, पण त्याबरोबरच आता कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचं प्रमाण गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 3 पट आहे। गेल्या वर्षी आतापर्यंत केवळ 9 कारखान्यांचे गाळप पूर्ण झालं होतं। यावर्षी 25 कारखाने बंद झालेले आहेत। यामध्ये 21 कारखाने केवळ सोलापूर विभागातले आहेत। राज्य सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात मागेल त्याला ठिबक सिंचन योजना राबवली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेत सहभाग मिळाला, पण अनुदानापोटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणारे सुमारे 716 कोटी रुपयांचा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला नाहीये। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,12,000 क्विंटलची आवक झाली। कांद्याची आवक पुन्हा झाली असून बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1,600 रुपये तर सरासरी 2,600 रुपये दर मिळालाय, तर लाल कांद्याला कमीत कमी 1,875 रुपयांपासून 2,900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथल्या शाहू मिल कॉलनीतील सुरेश दत्तात्रय नलवडे यांचा काल रात्री जीबीएस आजाराने मृत्यू झाला। जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने 3घांचा मृत्यू झालाय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याच्या पानाची माळ अर्पण करण्यात आली। देणगीदार मीना राजेंद्र पाटील यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। चिपळूणमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन 25 फेब्रुवारीला होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू उपस्थित राहणार आहेत। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला, कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एका इसमासह 4 महिलांना ताब्यात घेतलंय। बदलापुरात भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्य रयतेचं जिजाऊंच्या शिवबाचं ही टॅगलाईन यासाठी वापरण्यात येणार आहे। या दरम्यान विविध उपक्रम राबवले जातील। पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ही माहिती दिली। गोंदियातील गोरेगाव तालुक्यात वीटभट्ट्यांवर मजुरी करणाऱ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। धुळ्यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेत 5,54,000 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित आहे। दरम्यान या सगळ्या लाभार्थ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा विभागानं केलं आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कुकावल या गावात वीज वितरणकडून बसवल्या जाणाऱ्या नव्या डिजिटल मीटरला गावकऱ्यांनी विरोध केलाय। जीर्ण झालेल्या तारांऐवजी नव्या केबल टाकून डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। मात्र जुनेच मीटर ठेवण्याची आग्रही भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। सिल्लोड शहरातून संभाजीनगर जळगाव हा महामार्ग तयार केला जातोय। त्याच्या बायपास रस्त्याचं सध्या काम सुरू आहे। मात्र कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होते। उत्तर रेल्वेतील जम्मू तवी रेल्वे स्थानकावर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शन संदर्भातील नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू आहे। त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 2 रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। युरियाच्या अतिवापरामुळे पाण्यात नायट्रेट मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खेड तालुक्याच्या किबळेमधील शेतकरी संतोष गड याला 7 एकरात 25 लाखांचं उत्पन्न मिळाल्यानं तो लखपती झालाय। अवकाळीनंतर कांद्याचं उत्पादन चांगलं होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा आधार मिळालाय।
गेल्या काही महिन्यांपासून शोधात असलेल्या वाघाचा मुक्त संचार पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झालाय। धाराशिवच्या येडशी परिसरात वाघाचं दर्शन झालंय। वन विभागानं 20 ते 25 कर्मचारी वाघाला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत। धुळ्याच्या कचरा डेपोमध्ये बंद असलेलं बायो मायनिंगचं काम पुन्हा सुरू झालंय। उर्वरित कचरा डेपोवर बायो मायनिंग करण्याकरता पुन्हा एकदा टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे। बायो मायनिंगचं काम सुरू झाल्यानं कचऱ्याचे ढीग कमी होऊन वायू प्रदूषण कमी होणार आहे। पुण्यातील वाघोलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बैलगाडा शर्यतीच्या थरारात आपली बारी पहिल्या नंबरात आल्यानं 80 वर्षांच्या आजोबांनी थेट घाटात कोलांट उड्या मारल्या। पहिल्या नंबरचं बक्षीस म्हणून आजोबांना ट्रॅक्टर मिळालेला आहे। अहिल्यानगरमध्ये 2 रिक्षा चालकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली। या हाणामारीत दोन्ही रिक्षांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील हातरून या गावात एकाच समुदायातील 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हल्ल्यात 6 जण गंभीर जखमी झालेत। त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर हातरून गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कोल्हापूर गोवा या महामार्गावरील आजरा इथं स्वतःला इन्स्टा स्टार समजणाऱ्या तरुणांनी हैदोस घातला। दुचाकीवर स्टंटबाजी करत रॅली काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या स्टंटबाजांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे 1039 रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो 2930 रुपयांनी घसरला आहे। राज्य सरकारनं एसटीच्या दरात वाढ केली होती। त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकटच आहे। एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांचे पीएफ याची रक्कम सुद्धा कापून ती भरली गेलेली नाहीये। तसंच खासगी बसचे दर कमी असल्यानं एसटीच्या प्रवाशांची संख्याही लाखांनी कमी झालेली आहे। एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला मिळालेल्या 50 लालपरी आणि 15% भाडेवाढीनं तारलं आहे। मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागामधून 150 चालकवाहक मेकॅनिक यांनी आपापल्या मूळ गावी बदली करून घेतल्यानं कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागली आहे। MMRDA कडून ठाण्यात उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। आनंदनगर ते खारेगाव टोलनाक्यादरम्यान हा मार्ग असणार आहे। त्यामुळे घोडबंदर आणि नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नव्यानं तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात MTHL या दोघांना जोडणाऱ्या 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीकरता पहिलं पाऊल टाकण्यात आलंय। जवळपास 2 वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी 2027 मध्ये हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे मुंबईतील नोकरदार वर्गाकरता लाभदायक ठरतील असं डॉक्टर मुखर्जी यांचं मत आहे। पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होत असल्यानं शहरामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे। कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी टंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील 132 ग्रामपंचायतीतील पाण्याचे स्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नवी दिल्लीमध्ये अनुदानापेक्षा कर्ज देणं आणि पत वाढवणं यावर मोदी सरकारचं लक्ष केंद्रित आहे। 2025-26 साठी केंद्राचं अनुदान खर्च 6 वर्षाच्या निचांकी पातळीवर आणि GDPच्या तुलनेत 7 वर्षाच्या निचांकी पातळीवर घसरणार आहे। नवी मुंबई शहर पिण्याच्या पाण्याच्या बचतीमध्ये देखील आघाडीवर आहे। यासाठी नवी मुंबई महापालिकेनं शहरातील बांधकाम क्षेत्राला आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेलंच पाणी वापरणं बंधनकारक केलेलं आहे। आयुक्तांच्या निर्णयाला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। प्रार्थनास्थळ कायद्याबाबत अनेक नव्या याचिका करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली। या कायद्याशी संबंधित प्रलंबित याचिकांवर येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ सुनावणी करणार आहे, सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलंय। पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात बैठक पार पडली। पालिकेतील कंत्राटी कामगारांना वेतनवाढ आणि सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन फुंडकर यांनी दिलं।
महापालिका आणि परिवहनमधील सुमारे 10,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकेचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षात राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका नामशेष झालेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागणार आहे. 1.5 वर्षांपूर्वी जून 2023 मध्ये ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी इथल्या अंबुजवाडीतील झोपड्यांवर पाडकाम करत कारवाई करण्यात आली होती. या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसन योजनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यात आलेले आहेत. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका दुकानदारावर चाकू उगारून तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानातील सामानाची देखील त्यांनी तोडफोड केली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. ओबीसी अधिकार मंचासह ओबीसी बहुजन संघटनांनी गोंदियात 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.